अहवाल कोणीही लिहिलेला असो, हिंदी सक्ती, तिसऱ्या भाषेची सक्ती आणली तर ती आम्ही आमच्या पूर्ण ताकदीनं मोडून टाकल्याशिवाय मागे पुढे पाहणार नाही. आता तुम्हाला असं वाटेल 100 माणसांच्या जीवावर तू कसला माच करतोस, तर मला असं वाटतं की 100 माणसांच्या जीवावरच माणसं सुरुवातीला आपलं म्हणणं मांडतात. आणि एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची पहिली बैठक बोलावली तेव्हा त्या बैठकीला तिथल्या परिसरातली 3 माणसं हजर होती आणि 4 ते 5 माणसं आपापल्या दरवाजांमधून ते काय बोलतायत हे पाहत होते. बाबासाहेबांसारख्या मोठ्या माणसावर सुद्धा अशी वेळ येऊन गेली. आपण तर फार किरकोळ माणसं आहोत, पण अशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतनं जाणारा माणूस जर भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीत मोलाची कामगिरी बजावू शकतो, तर आपण किमान तिसऱ्या भाषेची सक्ती घालवू शकू एवढा तरी पाठीचा कणा आपल्याला असेल याची मला खात्री आहे.